नमस्कार. आज आपण पत्रकार भवनमध्ये आहोत आणि स्त्री आधार केंद्रातर्फे या ठिकाणी गणेशोत्सव आणि नवरात्रच्या निमित्ताने महिलांची जी सुरक्षितता आहे आणि कायदेविषयक प्रशिक्षण जे दरवर्षी घेतलं जातं याविषयी आज प्रशिक्षण घेण्यात आलं. आपल्यासोबत आपणा सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव आहे नीलमताई गोरे. ताई, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. काय सांगाल आजचा जो आपण कायदेविषयक कार्यक्रम घेतला नवरात्र आणि गणेशोत्सवमध्ये महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते याबद्दल काय सांगाल? या संदर्भामध्ये आम्ही महिलांनी सुरक्षित कसं राहावं त्याचबरोबर कायदा प्रशिक्षणाचाही कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. केवळ 2 सत्र घेण्यापेक्षा याला आम्ही 4 कार्यक्रम घेऊन प्रत्येक सत्रामध्ये 2-2, 3-3 कायद्याची माहिती देतोय. आज कायदा सेवा समिती काय काम करते याच्याबद्दल माहिती झाली. तसंच कामाच्या ठिकाणी महिलांना छेडछाड होऊ नये या दृष्टिकोनातून जे कायदे झालेले आहेत त्याच्याबद्दल जशी चर्चा झाली तसं बाललैंगिक शोषणाच्या संदर्भात सुद्धा माहिती ॲडव्होकेट प्रगती पाटील यांनी दिली. आणि कायदा न्याय सेवा समितीचं सादरीकरण 21 तारखेला इथेच पत्रकार संघामध्ये दुपारी होणार आहे. त्याचबरोबर हुंडाबळी आणि अन्य प्रकारच्या सुरक्षितता, मग त्याच्यामध्ये अग्निशमन दल, विजेचा शॉक लागू नये, गर्दीच्या चेंगराचेंगरीच्या ठिकाणी कसं सुरक्षित राहायचं या संदर्भातलं सुद्धा प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि सातत्याने हे जे काम चाललंय तर हे बघणारे जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी याबद्दल सुद्धा स्वतः ते प्रशिक्षणाचे व्हिडिओ घेऊन तसं आमच्याकडे संपर्क केला तर त्या भागात सुद्धा आम्हाला असं प्रशिक्षण घेता येईल. ताई, तुम्ही आत्ता मगाशी म्हणालात की समान नागरी कायदा लागू होणार आहे काही दिवसामध्ये, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? समान नागरी कायद्याच्या संदर्भामध्ये 2023 पासून केंद्र सरकारने विधी सेवा आयोग, विधी व न्याय आयोग आहे केंद्रीय, त्यांनी मतं मागवली होती आणि त्यामध्ये राज्यांची मतं घेऊन उत्तराखंड त्याचबरोबर गुजरात अशा राज्यांनी समान नागरी कायद्याच्या बद्दल निर्णय घेतलेला आहे. आम्ही सुद्धा शासनाकडे, मी स्वतः विधान परिषदेमध्ये बोलले होते की कुठल्याही समाजाची स्त्री ही वारसा हक्क, पोटगी, त्याचबरोबर निर्वाह भत्ता, दत्तक विधान याच्यापासून वंचित राहू नये म्हणून हा समान नागरी कायदा आहे. तर त्याची जी कमिटी केलेली आहे त्यांच्याकडून माहिती घेऊन हा कायदा वेगाने व्हावा या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे. काही आपण बघितलं की महिलांची जी संख्या आहे ती नोकरीमध्ये, म्हणजे सरकारी नोकरी असेल किंवा प्रायव्हेट नोकरी असेल किंवा राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र फार कमी आहे, तर ती वाढावी यासाठी आपण काय सुचवा? यासाठी उच्च शिक्षणामध्ये महिलांना खूप संधी येत आहेत, परंतु लवकरच मी महिलांना पोलीस भरतीमध्ये कशा पद्धतीने सहभागी व्हायचं, स्वतः कसं प्रशिक्षण घ्यायचं याच्यासाठी पण एक उपक्रम हाती घेते. तर मला असं वाटतं की ज्या स्त्रिया शिक्षण घेत आहेत त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या कुटुंबाच्या बरोबर आपला रोजगार आणि स्वतःचा विकास, आर्थिक विकास याला जर का महत्त्व दिलं आणि त्याला पुरुष वर्गाने सहकार्य दिलं तर महिलांचा फार मोठ्या प्रमाणात प्रगती होऊ शकेल. पुढचा जो कार्यक्रम असणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये त्याविषयी काय सांगा? 21 तारखेला आम्ही कायदा प्रशिक्षणाच्या बरोबरच या महिलांनी काय ऐकलं, त्यातलं काय त्यांना महत्त्वाचं वाटलं, त्याच्यामधून अजून काय त्यांच्या सूचना आहेत याच्याबद्दलची सुद्धा माहितीचं फीडबॅक म्हणजे प्रश्नावली आम्ही आमच्याकडे घेणार आहोत, जेणेकरून या विषयाच्या बद्दल अजून काय गरजा आहेत ते आम्हाला स्पष्ट होतील. धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार.